गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. आज आपण बनवणार आहोत साबुदाणा खिचडी. तर बघा, मी हे साबुदाणे रात्री भिजवायला घातले होते. हे बटाटे घेतले आहे बारीक कट करून, मिरची कट करून घेतलेली आहे. याच्यात मी शेंगदाणे घेतलेले आहे. ते आपण मिक्सरला फिरवून घेणार आहोत. आज आहे गुरुवार, शुभ गुरुवार. तर बघा, मी आता गॅस पेटवून घेणार आहे. आणि ह्यात मी आधीच तेल टाकून घेतलेलं आहे, कारण आपल्या या बर्नीतलं रेग्युलरचं तेल टाकायचं नव्हतं. आपलं ते मोठ्या बर्नीतलं तेल घेतलेलं आहे, कारण ते आपण कसं या बर्नीला असं पीठ मळताना हात लागतो किंवा काय लागतो, त्याच्यामुळे आपण ते तेल वापरत नाही. डेली यूजचं तेल, आपलं मोठ्या कॅनमधलं तेल काढून मग मी याच्यात टाकलेलं आहे. तर बघा, मी याचं चवीपुरतं मीठ साबुदाणा खिचडीमध्ये टाकते. हे बघा, आपलं चवीनुसार. तर मी याला चांगलं असं मिक्स करून घेते आणि मग शेंगदाण्याचं फूल टाकते. याला छान असं मिक्स करून घेणार आहे. चला, आज उपवास कोणाकोणाचा आहे सांगा बरं. उपवास कोण कोण करते गुरुवार? खूप जणांचे उपवास असतात आज गुरुवार, आणि नेहमीचे तर गुरुवार असतातच, पण मार्गशीर्षचे गुरुवार पण लागतील. आता आजपासून लागणार आहे मार्गशीर्ष. तर मार्गशीर्षचे गुरुवार पण कोण कोण करणार आहे मला नक्की कमेंट करून सांगा बरं का. चार गुरुवार असतात ते मार्गशीर्षचे, महालक्ष्मीचे. तर चला, आपलं तेल पण बोलत बोलत मस्त छान कडक झालेलं आहे, गरम झालेलं आहे. तर आपण आता आहे ना मस्त मिरची टाकून घेऊया. आणि बटाटा पण टाकून घेतला बरं का. मी बटाटा बारीक मस्त कट करून घेतला आणि तुम्हाला दिसताना तो कसा दिसला तर आपला कढईमध्ये बघा कसा मोकळा झालेला आहे. आपण हे प्लेट झाकणार आहोत आज. तर बटाटा आता मस्त वाफ होऊन जाईल. याला असं झाकण ठेवलेलं आहे, कारण कुणी कुणी उकडलेला बटाटा टाकतात, म्हणजे बरेच जण टाकतात उकडलेला बटाटा. तो उकडलेला बटाटा आमच्याकडे टाकत नाही साबुदाण्यात, कारण असा गोळा राहून जातो उकडलेला बटाटा साबुदाणा खिचडीमध्ये.
त्याच्यामुळे. आणि आमच्याकडे असे बारीक कट करून घेतात बटाटे आणि मगच टाकतात. काही काहींकडे उकडलेला बटाटा असतो टाकलेलाच, ज्याची वेगवेगळी पद्धत. तर मी आता हा बटाटा छान असा वाफवून घेईल आणि लगेच शिजतो तो तेलामध्ये. तेल जर छान गरम केलं ना तर तो पटकन शिजतो लगेच. चला, आज स्वामी समर्थांचा वार आहे, दत्तांचा वार आहे. परत आता 4 गुरुवार येतील. पुढचा गुरुवार मला वाटतं महालक्ष्मीचा उपवास राहील त्या दिवशी. तर चला, परत दत्त जयंती येईल पुढच्या महिन्यात. ते पण मला वाटतं गुरुवारीच आहे दत्त जयंती पण. पुढच्या महिन्याच्या 4 तारखेला दत्त जयंती आहे, गुरुदत्त जयंती. डिसेंबरच्या 4 तारखेला. आणि तर चला, थंडी तर खूपच वाढलेली आहे ना. कशी काय आहे तुमच्याकडे थंडी? गारठा मस्तच आहे ना एकदम. कुणाला थंडी आवडते, कुणाला नाही आवडत. तर चला, किचन किंग भावना या चॅनल कोण कोण बघतंय मला कमेंट्स करून सांगा. कोण कोण बघतं किचन किंग भावना चॅनल? चला, आज एकच जणांचा उपवास आहे, पण मुलाला पण मी टिफिनला देणार आहे बरं का खिचडी. आणि भावाला पण देणार आहे, भावाचा पण उपवास आहे. तर मग मी त्यासाठी खिचडी केलेली आहे ती. आणि बाकीच्यांना मी बटाट्याचीच भाजी बनवणार आहे परत. लगेच आपला बटाटा कसा तयार झाला बघा. तेव्हा लगेच पटकन शिजतो. आणि आपण आता ही खिचडी टाकून घेणार आहोत. कढई बी मोठी यायला पाहिजे होती जरा. एकदम मोकळं झालं असतं.
तर बघा बटाटा कसा शिजलेला आहे आपला. हे बघा पूर्णपणे बटाटा शिजून झालेला आहे आणि मिरची पण झालेली आहे पूर्ण. हे बघा साबुदाणा खिचडी कुणाकुणाला आवडते. मला कमेंट्स करून सांगा बरं का. तर चला बाय बाय. आता पुढच्या रेसिपीला सुरुवात करूया.